मित्रांनो नमस्कार. मागच्या 2 दिवसातल्या राजकीय घडामोडी पाहिल्या तर त्यावर बोलण्याआधी मला आपल्या मराठी मीडियातल्या बडव्यांना आणि सध्या त्या माध्यमाला समांतर असणाऱ्या यूट्यूबवरच्या प्रवक्त्यांना ऐकणं गरजेचं वाटलं. हे लोक मला राज ठाकरे आणि मनसे यांच्या विरोधातच बोलताना दिसत होते. मनसे किंवा राज ठाकरे यांच्याबद्दल बोलावं तर लागतंच, कारण यातल्या बहुतेक सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे की राज ठाकरे म्हणजे TRP. या TRPसाठी हे लोक राज ठाकरेंबद्दल बोलणारच बोलणार. पण काही फालतू प्रवक्त्यांना, ज्यांना खरोखरच राजकारणातलं ABCD ही कळतं की नाही, किंवा कळतं तरी का असा प्रश्न पडतो, त्या फालतू बोलभांड लोकांना जेव्हा राज ठाकरेंसारख्या नेत्याबद्दल बोलताना मी पाहतो, ऐकतो, तेव्हा मला ना त्यांचा राग कमी येतो आणि कीव जास्त येते. काल पनवेलमध्ये मनसेचा एक निर्धार मेळावा झाला, ज्याचा अजेंडाच होता मुंबई गोवा हायवेची जी दैन्यावस्था आहे त्यावर काहीतरी आंदोलन करण्याचा. हा प्रश्न मागच्या 15 वर्षांपासून प्रलंबित आहे. असं असताना तो निवडणुकीच्या तोंडावर ऐरणीवर येणार हे देखील आपल्याला माहीत होतंच. मला वाटतं 6 महिन्यांपूर्वी मीही एक व्हिडिओ या विषयावर केलेला आहे. अनेकांची मागणी होती या विषयावर बोला. मग मी बोललो, पण त्याने काहीच फरक पडणारही नव्हता. गेंड्याच्या कातडीचे लोक वर प्रशासनात बसलेले असतात, त्यांना एक शिवी द्या नाहीतर शिव्यांची लाखो लिवा, ते आपले ढिम्मच असणार. लोक प्रश्न विचारत आहेत की एका बाजूला 4 वर्षात 700 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग तयार होतो, तर 450 किलोमीटरचा मुंबई गोवा हायवे सतत नादुरुस्त का? तो पूर्ण कधी होणार? एक पॅच तयार होताना बरीच वर्ष उजाडली, तर वर्ष उजाडली एका पॅचला. बरं, रखडत बनवलेला तो रस्ता, म्हणजे जो काही पॅच तयार झाला, तो पावसाच्या पाण्यात वाहून जातो, कधी खड्ड्यात बुडतो. हा दैव दुर्विलास समोर असताना गणपती आले की या विषयावरच्या चर्चा झडण्यापलीकडे आपला कोकणी विरोध फारसा दिसत नव्हता. मागच्या वर्षी PWDचे मिनिस्टर रवींद्र चव्हाण यांनी तात्पुरते पॅच वर्क करून गौरी गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना तात्पुरता दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता, पण ते पॅच वर्कही 2 दिवसांच्या पावसानं उखडून टाकलं होतं. नंतर आता राज ठाकरे या विषयावर बोलतायत, पण त्याआडून त्यांचं वेगळंच राजकारण सुरू झाल्याची बोंब मीडियातले काही बडवे मारू लागले. या बडव्यांना राज ठाकरे या नावाची नेमकी काय ॲलर्जी आहे देवास ठाऊक. यांना TRPसाठी राज ठाकरे हवा असतो, पण त्या माणसाला त्याच्या तात्कालिक भूमिकेवर स्थिरावू द्यायला वेळच द्यायचा नाही आणि सतत मागच्या मुद्द्यांची आठवण करून देत टीका करायची. हे सूत्र राजकीय पत्रकारांनी राज ठाकरे आणि मनसे या पक्षाबाबत अवलंबलेलं आहे. मी व्यक्तिशः राज ठाकरे या नेत्याचा, या कलाकाराचा फॅन असल्यानं मी नेहमी त्यांच्या राजकारणातली सकारात्मकता शोधत असतो. पत्रकार म्हणून, विश्लेषक म्हणून हा माझ्यातला दुर्गुणही असावा कदाचित, किंवा कोणाच्या प्रेमात असणं किंवा एखाद्याला फॉर असणं हा दुर्गुणही असू शकतो. पण मी उघडपणे मान्य करतो की मला राज ठाकरेंबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे. पण मला वाटतं हा माणूस किमान पक्षी जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात तरी घालतो. धरसोडीचा मुद्दा नंतर, पण किमान लोकांच्या मनात काय चाललंय हे त्यांच्या तोंडून बाहेर येतं, अगदी मार्मिक भाषेत येतं. दुसरं कोणी का करत नाही हे सगळं? महाराष्ट्राच्या राजकीय परिघात राज ठाकरेंच्या मतांना किंमत आहे, म्हणून तर राज्यातलं सरकार, मग ते कोणाचंही का असेना, त्यांच्या दारी जातं ना. शिवतीर्थावर, कृष्णकुंजावर जातच ना. त्यांचे सगळ्यांशी मैत्रीचे संबंध असले तरी ते त्या मित्रांनाही वेळप्रसंगी जोडतात की नाही. मशिदीवरच्या भोंग्यांचा विषय असो की अलीकडच्या माहीमच्या दर्ग्याचा, यातला एक विषय मनसेच्या कार्यकर्त्यांच्या अक्षरशः डांगीशी आला होता. होय, मशिदीवरच्या भोंग्यांना हनुमान चालिसेनं प्रत्युत्तर आणि त्याला जोडून केलेले आंदोलन, यात पहिल्याच दिवशी मनसेच्या 56 कार्यकर्त्यांना अटका झाल्या. 2700 जणांना उचललं आणि दम देऊन सोडून दिलं. तर 7000 कार्यकर्त्यांना नोटिसा दिल्या. 600 मनसैनिकांना तडीपार केली. बरं, हा आकडा पहिल्या 24 तासांमधला आहे, आंदोलन जाहीर झाल्यानंतर. त्यानंतरही मनसेच्या कार्यकर्त्यांचा छळ सुरूच होता. महाराष्ट्रात जवळपास 60,000 ते 70,000 पोरांवर केसेस पडलेले आहेत. मावा आघाडीचं मुस्लिम धार्जिनं सरकार होतं तेव्हा सत्तेत, त्यामुळे अशा कारवाया ह्या अपेक्षितच होत्या. पण नंतर आलेल्या हिंदुत्ववादी सरकारनं या कार्यकर्त्यांवरच्या केसेस तरी किमान मागे घेतल्या का? हो की नाही? तर याचं उत्तर कोणी देईल का? अशात जर राज ठाकरेंनी विद्यमान सरकारवर टीका केली तर त्यात लगेच सुपारी, कात, चुना, अख्खा मसाला पानच दिसायला लागते या लोकांना. काल राज यांनी फक्त सरकारवर टीका केली असं नाहीये, तर त्यांनी राजकारणाच्या सध्याच्या संभ्रमावस्थेवरही बोट ठेवले. कनपट्टीवर बंदूक ठेवून पक्ष फोडण्याचा तो आरोप
ते आता भाजपच्या विरोधात बोलतायत म्हटल्यावर भाजपचे कार्यकर्ते लागतील त्या लावरे तो व्हिडिओवर जायला. जाणार काय, गेले देखील. अजित पवार आणि शरद पवारांची जी नौटंकी सुरू आहे त्यावर पहिल्या दिवसापासून बोलणाऱ्या राज ठाकरेंनी कालही दादांचा तो आग्र्याहून सुटकेचा प्रसंग सांगितला. ते कसे गाडीत लपून झोपून गेले आणि नंतर पत्रकारांना झापत होते, तू मला बघितलं का रे, झोपलो होतो का. अर्थात अजित पवारांची मिमिक्री केली ती सोडून द्या. त्यानंतर 50 खोके करणाऱ्या शिवसेनेचा, शिल्लक सेनेचा तर हिशोब हा कंटेनर्समध्ये असतो हे सुद्धा त्यांनी सांगितलं. आता झालंय काय, तर राज हे कोणत्याही राजकीय पक्षाच्या धोरणांशी आपलं जुळत नाही म्हटल्यावर स्वतःची स्पेस शोधायला बाहेर पडलेल्या नेत्याची भाषा बोलत होते. हे तरी जाणवलं सगळ्यांना. या कलाकार ठाकरेंचे सगळ्यांशी जसे चांगले संबंध आहेत ते संबंध काही निवडणुकीच्या राजकारणात कामाला येणार नाहीत, येतही नाहीत. हे त्यांना उमगलेलं आहे. शिंदे आणि भाजपासोबत जाणं म्हणजे स्वतःला एका चौकटीत बांधून घेणं, त्यांच्यासाठी काम केल्यासारखं आहे. उद्धव ठाकरेंशी तर राज यांचं जमणं अशक्यच आहे. काँग्रेस राष्ट्रवादी हा मनसेसाठी युतीचा पर्याय कधीच नसेल. मग अशात स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व दाखवत भाजपाच्या राजकारणाने व्यथित झालेला मतदार शोधायचा, उद्धव सेनेच्या बदललेल्या हिंदू विरोधी भूमिकेला काउंटर करत एक जहाल हिंदुत्व प्रस्थापित करायचं आणि तो मराठी प्लस कट्टर हिंदू मतदार आपल्याकडे वळवायचा. काँग्रेसी विचारांच्या विरोधात जी मतं आहेत त्या मतांनाही आपल्याकडे कसं वळवायचं हा अजेंडा घेऊन मनसेनं खरं तर मागच्या विधानसभेनंतरच काम सुरू करायला होतं. 2019ला जो काही सावळा गोंधळ झाला महाराष्ट्रात त्यानंतर. पण राज ठाकरेंच्या यारी दोस्ती प्रदर्शनामुळे मनसेचा कार्यकर्ता आणि मनसेबद्दल सॉफ्ट कॉर्नर असलेला मराठी तरुण मतदार वर्गही गफलतीत राहिला. शिंदे आणि देवेंद्र फडणवीस वरचेवर राजसाहेबांच्या बंगल्यावर येतात, गणपतीला येतात, पार्कातल्या त्या मनसेच्या दीपोत्सवाला येतात. इतर अनेक नेते येतात, बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन, आशिष शेलार. यातून बाहेर जो मेसेज जायचा तो जात होता. पण या मेसेजला छेद देणारं विधान राज ठाकरेंनी केलं की त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जाते. आणि ते कोण करतं तर मीडियातले बडवे. त्या बडव्यांना कुणी पाळून ठेवलंय हे तुम्हाला सांगायला नको. मनसेनं कुठल्याही सत्ताधारी पक्षाच्या हातातलं भावलं न बनता एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आपलं काम चोख बजावलं ना तरी जनता त्यांची दखल नक्की घेईल. पण एकदा नाव कानफाट्या पडलं की म्हणतात ना, सतत त्याच भिंगातून पाहिलं जातं. त्यामुळे सतत भूमिका बदलणाऱ्या या पक्षावर यापुढे मराठी मतदार विसंबून राहील तर कोणत्या आधारावर. आता हे एक नरेटिव्ह आहे आणि ते हे नरेटिव्ह काही पत्रकार सेट करू पाहत आहेत. त्यांच्यासोबत सोशल मीडियावरचे आभाळ हेपलेही आहेतच जोडीला. गंमत बघा, एका चक्रम प्रवक्त्यानं काल एक थिअरी मांडली आहे की राज ठाकरे आता भाजपावर टीका करतील, राष्ट्रवादी विरोधात बोलतील, पण उद्धवजींच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील. ते टाळीसाठी हात पुढे केला वगैरे बोलतील. हा सगळा उद्धव ठाकरेंनी जमवलेला प्रचंड उद्धव ठाकरेंनी जमवलेली प्रचंड सहानुभूती आहे ना, त्या सहानुभूतीला सुरुंग लावण्यासाठी आखलेला एक डाव आहे भाजपाचा. अरे सोन्या, पण राज ठाकरे तर उद्धव ठाकरेंना हिंग लावूनही विचारत नाहीत आणि विचारणार नाहीत. ते कधी म्हणाले सेना मनसेची युती होईल. इकडे तुमचेच लोक म्हणजे तुमच्या शिल्लक गटाचे पक्षप्रमुख आणि शिव्या सम्राट संपादक अंधारात बसून फुसकुल्या सोडत होते. तुम्ही जाणार का, फोन करणार का, दोघे भाऊ एकत्र येणार का. मग हे बोलतात बघू नंतर, सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत. मग संपादक मीडियाला सांगतात ते दोघे एकमेकांचे भाऊ आहेत, बाय द वे, त्यांच्याकडे यांचा नंबर आहे, यांच्याकडे त्यांचा नंबर आहे, ते करतील एकमेकांना कॉल कधी. ज्या पक्षाबद्दल बोलताना हेच लोक बोलायचे त्या संपलेल्या पक्षाबद्दल आम्ही बोलत नाही. अहो, त्याच पक्षाचे 6 नगरसेवक तुम्हीच फोडून दिलेत ना आपल्याकडे. मग ते आपल्याकडे वळवायचे का वाटले होते तेव्हा, ते चाललं होतं. संपादक काहीही बोलतील, मी खात्रीनं सांगतो राज आणि उद्धव यापुढे एकत्र येणं नाही. पण राज ठाकरे आज ज्या भूमिका घेऊन लोकांसमोर जात आहेत त्यावर टीका करताना हेच मीडियातले बडवे याला भाजपाची सुपारी म्हणत आहेत. शिल्लक सेनेकडची प्रचंड सहानुभूती आणि मतं जी खोऱ्याने येणार आहेत. भाजप सेनेचं सरकार अडचणीत आणू शकते. केवढा मोठा गैरसमज पसरवला आहे. प्रचंड सहानुभूती आणि खोऱ्यानं मतं, आणि ती मतं खायला मनसेला प्लॉट केलं जातं आहे असं नरेटिव्ह सेट करणं चालू. मनसे एक स्वतंत्र अस्तित्व असलेला पक्ष आहे हे मान्य करायचंच नाही असा या बडव्यांचा घोषा सुरूच असतो. मनसेच्या या भूमिकेनं भाजपालाच फायदा होणार आहे असंच दाखवून मनसेच्या जनहितकारी भूमिकांना संशयाच्या भोवऱ्यात आणून, संशयाच्या घेऱ्यात आणून उभं करायचं, याचीच सुपारी खरं तर या बडव्यांनी घेतलेली आहे. ते मनसेने सुपारी घेतली वगैरे राहू द्या बाजूला. आज राज्यात खरंच लोकशाही शिल्लक आहे का? तुम्हीच पहा.
आहे का लोकशाही? मग एखादा पक्ष सशक्त विरोधी पक्ष म्हणून एक गठ्ठा मतांनी निवडून सभागृहात जायचं म्हणतोय, तर त्याला का रोखलं जाते? राज ठाकरेंच्या भाषणांना गर्दी होते तितकं मतदान का होत नाही असंही विचारलं जातं. पण मनसेचं वैशिष्ट्य, राज ठाकरेंचं वैशिष्ट्य बघा की तो पक्ष स्पष्ट म्हणत होता मागच्या निवडणुकांमध्ये, आम्हाला सत्ता नको. मान्य की कधी काळी राज ठाकरे हेच राज ठाकरे म्हणायचे की एकदा माझ्या हातात ही महाराष्ट्र देऊन बघा कसा सुतासारखा सरळ करतो. पण आता काल परत्वे त्यांनाही कळून चुकले की राज्यातली स्थिती मनसेला सत्ताधारी बनवण्या इतकी त्यांच्या बाजूशी नाही. राज्यात भाजपा हा मोठा फॅक्टर आहे, पण हे समजलेला माणूस आता किमान विरोधी पक्ष बनण्या इतक्या तरी आमदारांना निवडून द्या असं का बरं म्हणतोय? तर सत्ताधाऱ्यांवर अंकुश असावा म्हणून. अनिर्बंध सत्तेमुळे जनतेचे प्रश्न मागे पडत चाललेत आणि 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी करताना अजित पवार, शरद पवार त्यांच्या भ्रष्टवादीला चुचकारणं सुरू झाले. हे तुम्हा आम्हाला भारी पडणार आहे, यापुढे सामान्य जनतेला भारी पडणार. यावर बोलायला किंवा सत्ताधाऱ्यांना जाब विचारायला सभागृहात सक्षम विरोधी पक्ष शिल्लक कुठे राहिलाय? शिवसेना फुटली, उद्धवजींचे 15 आमदार आता जे शिल्लक आहेत ते काय बोलणार? राष्ट्रवादी फुटली, त्यांचे किती आमदार थोरल्यांकडे आणि किती आमदार धाकल्यांकडे हे देखील कळना झालंय. त्यामुळे ते सुद्धा काय बोलणार? जनतेचे प्रश्न भलेही सरकार सोडवणार आहे, सरकारच्या हातात आहे, पण ते मांडणार कोण? ते मांडायला विरोधी पक्ष तर हवाच ना सभागृहात. आज मनसे विरोधी पक्षाच्या भूमिकेत एक योग्य पर्याय दिसतोय, पण त्याला त्याची दावेदारी मांडूच द्यायची नाही. मधल्यामध्येच त्याचा मोहर खोडून टाकायचा याची सुपारी मीडियानं घेतली असा माझा ठाम समज झालेला आहे आता. कारण ते काय बोलले की हे उभे सुपारी घेतली म्हणून. राज ठाकरेंना मत म्हणजे भाजपाला सपोर्ट असं परसेप्शन शिल्लक सेनावाले मांडू शकतात, कारण त्यांच्या निश्चित असलेल्या पराभवात आता डिपॉझिटही जप्त करणारा मतांचा वाटेकरी त्यांना नकोय. त्यांना भीती वाटते मनसेची. मित्रहो, येणाऱ्या निवडणुका या भलतीच वेगळी राजकीय परिस्थिती निर्माण करून ठेवतील असंच दिसतंय एकंदर. त्यात नोटाला मतदान करणाऱ्यांनी आपलं मत वाया घालवण्यापेक्षा सक्षम विरोधी पक्षासाठी मनसेला दिलं तर राज्यात किमान सशक्त लोकशाही तरी नांदेल. पण ते होऊच द्यायचं नाहीये असंच दिसतंय. मीडियातल्या बडव्यांना आणि बोलभांड प्रवक्त्यांना हे असंच करून घ्यायचंय, असंच व्हावं असं वाटतंय. जाता आता सांगतो, माहीमच्या दर्ग्याचा प्रसंग आठवा. राज ठाकरे रात्री आपल्या सभेत बोलले आणि दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडली ती कारवाईच्या बातम्यानं तो दर्गा तोडला. ही मॅच फिक्स होती अशी टीकाही झाली. पण मला वाटतं अशा फिक्स मॅचेस सतत होत राहिल्या तर जनतेचे प्रश्न चुटकीसरशी सुटतील हे लक्षात नाही आलं कोणाच्या. असो, हा माझा अँगल होता. तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स करून नक्की कळवा. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी9. धन्यवाद. नमस्कार.